बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उडाला आहे आणि ज्या पद्धतीने कायदे आणि सुव्यवस्था खुंटीला टांगून ज्या पद्धतीने इथल्या परिस्थित्या समोर येत आहेत ना, त्याला पाहिलं तर खऱ्या अर्थानं हीच आहे का आमची खरी परिस्थिती असंच म्हणण्याची वेळ आली. जंगलराज तरी बरा, कारण की कोणतीही गोष्ट कधीही पाहिली तर आमच्या बीड जिल्ह्याचे जे नाव असलेलं, या नावातच ज्या पद्धतीची दहशत निर्माण झाली आणि कुठंही गेल्यानंतर सहज बीडचं आहे म्हणलं की लोकही 10 फूट लांब पोहू लागले. नेमकं काय गमक आहे आणि ही परिस्थिती कशामुळे आली? खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची दहशत माजवणारी जी परिस्थिती येत असेल आणि कायदा सुव्यवस्था सगळी खुंटीला गुंडाळण्याचा जर वेळ असेल, याला अराजक परिस्थितीने तर काय म्हणावं. आणि खऱ्या अर्थाने ही अराजक परिस्थिती कशामुळे आली आणि या काळामध्ये ज्या पद्धतीची जिल्ह्याची अवस्था आणि भरकटलेली परिस्थिती, याला जबाबदार कोण, याच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती ही तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आधारित असते. जितकी त्या जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था मजबूत, तितक्या प्रमाणात तिथली नागरिक सुरक्षित असा एक संदर्भ जोडला जातो आणि खऱ्या अर्थानं त्या जिल्ह्याची जी परिस्थिती आहे आणि विकास आहे तो याच गोष्टीवर अवलंबून असतो, कायदा आणि सुव्यवस्था. परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याची अवस्था आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर ही कायदा व्यवस्था आज आम्ही खुंटीला टांगून ठेवली आहे का? साध्या देवाणघेवाणीच्या परिस्थितीवर जर मुडदे पडत असतील, साध्या देवाणघेवाणीवर जर खून करण्याची परिस्थिती येत असेल, तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? परळी शहरातला तो तोईत खान उर्फ अफजल खान याला स्वतःच्या 2 मित्रांनी ज्या पद्धतीनं त्याचा घात केला, ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोन त्याच्या मित्रांनी त्याला अमानुष पद्धतीने मारहाण करून त्याचं जीवन यात्रा संपवली. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे कितीतरी वर्तुळ या बीड जिल्ह्यात निर्माण होत आहेत. खड्डा खोदत असणाऱ्या मजुरावर ज्या पद्धतीने गावठी पिस्तुलाने त्याच्यावर फायर होत आहे, ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचं अमानुष पद्धतीने घातपात केला जातो आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाची आज ज्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस वागतोय, या सगळ्याला पाहिल्यानंतर एकच वाक्य तोंडात येतं: अराजकता ही जिल्ह्याची परिस्थिती झाली. आणि ही अराजकता कुठपर्यंत चालणार? शेवटी या अराजकतेवर नियंत्रण कसं मिळवायचं आणि जे आज कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक या सर्वसामान्य लोकांच्या मनातून उडालाय आणि ज्या पद्धतीनं ज्याच्या हातात काठी तोच या जगाचा मालक असा प्रकार या जिल्ह्यात निर्माण झालाय, तो ती मोनोपली तोडणार कोण? खऱ्या अर्थानं या सगळ्या परिस्थितीला अंकुश लावण्याचं काम हे प्रशासन व्यवस्थेचं आहे आणि प्रशासन व्यवस्थेवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचं काम हे राजकीय कार्यकर्त्यांचं आहे, राजकीय व्यवस्थेचं आहे. कारण आमची राजकीय व्यवस्थाच पूर्णपणे कोलमोडून पडलेली. कोणीच कोणाला विचारायला तयार नाही. कोण आमचा छत्र सांभाळणार आहे, कोण आम्हाला एक हाती मार्गदर्शन करणार आहे, याचा थांगपत्ता नाही. आणि त्यामुळं ही अराजक वृत्तीची जी पोचल्या चालली आहे, कोणी त्याला कंट्रोल करणार, कशा पद्धतीने कंट्रोल करणार? कारण की जेव्हा या जिल्ह्याची खऱ्या अर्थानं एकमुखी छत्र जेव्हा हरवलं जातं किंवा ज्या नेतृत्वात आम्ही काम करतोय ते नेतृत्वाचं लक्ष जर या सगळ्या गोष्टीवर असेल तरच खऱ्या अर्थानं ही सगळी व्यवस्था नीटनेटकी आणि व्यवस्थित चालते. पण जी बाब आमच्या लोकांच्या लक्षात कधीच यायला तयार नाही. सगळेजण आपल्या आपल्या परीनं आपल्या पत्तरवाळीवर भात वाढण्याची जी स्पर्धा सुरू आहे, आपल्या पद्धतीने आपलं नेतृत्व कशा पद्धतीने मोठं होईल यासाठी जी पराकाष्ठा चालू आहे, त्या पराकाष्ठेमुळे सर्वसामान्य लोकांचा मात्र आज बळी दिला जातो. आता तोईत खान उर्फ अफजल खान याच्या हत्येच्या संदर्भात जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि राजकीय मंडळी आता याचा भांडवल करायला मोकळी झाली. फेसबुक असेल, सोशल माध्यम असतील किंवा सर्व आणखीन काही परिस्थिती असतील की समाज माध्यमांवर प्रभावी ठरतात, त्यांच्या माध्यमातून जे विधानं समोर येत आहेत आणि प्रत्येक गोष्टीची जी स्पर्धा ही संतोष देशमुख
देशमुख प्रकरणाशी होते, ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट. कोणताही खटला असेल, कोणतीही घटना असेल, ती घटना शेवटी अमानवीच आहे. आणि या पद्धतीच्या अमानवीय परिस्थिती निर्माण करून ज्या पद्धतीने जिल्ह्याची कायदे सुव्यवस्था ही खुंटीला टांगली. आज कोणीच म्हणू शकत नाही की बीडमधला जो नागरिक आहे तो सुटकेचा श्वास घेतोय. कोणत्या ना कोणत्या कारणावरून, कोणत्या ना कोणत्या अडचणीतून प्रत्येक माणूस हा या परिस्थितीला आपलं तोंड देण्याचं काम करतोय. आज ज्या पद्धतीनं या युवकांच्या डोक्यात, कारण की हे युवक म्हणले तर यांचं वय जास्त नाही, आणि वाढत्या गुंडगिरी आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या लोकांवर बिंबवल्या जात आहेत, ज्या पद्धतीने यांना आयकॉन म्हणून ज्या लोकांची जी वर्णी लागलेली आहे, ती वर्णीच खऱ्या अर्थानं याला दोषी आहे का, हा प्रश्न मात्र सर्वांना पडणं साहजिक आहे. आज कोणीही असेल, कुणाचाही मुलगा असेल, शेवटी आपल्या मुलाचं भवितव्य हे चांगलं आणि सुरक्षित राहावं, तो एक सज्जन म्हणून या समाजात वावरावा असंच प्रत्येकाचं मत असतं. पण या वाढत्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आज कायदे सुव्यवस्थेचा धाक उडालाय, या कायदे सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी मंडळीच स्वतःच्या स्पर्धेमध्ये मशगूल आहेत. त्यांना स्वतःची परिस्थिती समजायला तयार नाही, आणि या न समजणाऱ्या परिस्थितीमध्ये जी अवस्था करून ठेवली आहे जिल्ह्याची, ती जिल्ह्याची अवस्था दयनीय झालेली आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने तो करून अंत करण्यात आला, ज्या पद्धतीने तो इथला ज्या पद्धतीच्या परिस्थितीत गुरफटण्यात आलं, ती पाहिली तर अंगावर कोणाच्याही काटा येईल. कोणाच्याही घरच्या हातच्या करत्या लेकरांच्या सोबत असं जर झालं तर प्रत्येकाच्या हळहळ मनात व्यक्त होईल. पण या सगळ्या गोष्टीचा जो एक नैतिकतेचा परिपाठ बघितला, जे नैतिकतेचा पाक बघितला, तर खऱ्या अर्थानं ही मानवी संवेदना संपणारी परिस्थिती. आज जो जिल्हा संत महंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, आज तो गुंडगिरी आणि या खून खटले आणि बलात्कारांच्या प्रकरणात सर्वात उच्चांकावर जे असलेला जिल्हा म्हणून पाहिला जातो. आज या सगळ्या गोष्टीला नियंत्रित करणार कसं, हाच प्रत्येकाच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत या जिल्ह्याला योग्य तो पालकमंत्री, आणि तोही जिल्ह्याचा, कारण की या जिल्ह्याच्या परिस्थितीशी ज्याची नाळ जोडलेली आहे, या जिल्ह्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते जसं लक्ष, आणि हा जिल्हा पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा ज्याच्याकडं कसब आहे, अशा व्यक्तीला जर ही जबाबदारी दिली तर खऱ्या अर्थानं जिल्ह्याची सगळी व्यवस्था सुदृढ राहील. पण ज्या पद्धतीने आता नवनीत कावतांनी जी काही एक भूमिका घेतली, आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आधी सैनिकी बदल्या केल्या, म्हणजे जे खालच्या कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, जमादार वगैरे ही ज्या होत्या, ह्या बदल्या खांदेपलट करून त्यांनी परिस्थिती पाहिली, पण त्याच्यातही काही बदल व्हायला तयार नाही. जी परिस्थिती ती दशेच्या तशी आहे. कारण की ज्या परिस्थितीमध्ये आज जनता वावरते, आणि जनतेमध्ये ज्या पद्धतीची भूमिका असावी, काही वेळेस पोलीस आपलं जे कर्तव्य आहे ते करण्यासाठी योग्य पद्धतीची कारवाई करतात. कधी कधी आरोपींची धिंड काढून ज्या पद्धतीच्या लोकांमध्ये म्हणजे कायद्याचा जरब बसावा यासाठी प्रयत्नही होतो. पण ही गोष्ट कोणासोबत होते की ज्याचा कोणी वाली नाही, ज्याला कोणी बघणार नाही, आणि त्याला मारलं, त्याला धिंड काढली, त्याचा तमाशा केला तरी त्याला दाद न फिरेल. परंतु एखाद्या सराईत मोठ्या हस्तक असणाऱ्या गुंडावर जर अशी पद्धतीची कारवाई झाली तर खऱ्या अर्थानं या लोकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बद्दल एक भीती राहील. परंतु असं करताना या प्रशासनाकडे एवढं बळ आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की हे बळ आणण्यासाठी तुम्हाला त्या समोरच्या माणसाची मोनोपल्ली तोडणं गरजेचं आहे, आणि जर ही मोनोपल्ली तुटली तरच खऱ्या अर्थानं कायद्याचा बडगा आणि कायद्याचा धाक हा सर्वसामान्यामध्ये राहील. परंतु ही परिस्थिती करण्यासाठी बळी कोणाचा द्यायचा आणि कोणत्या कार्यकर्त्याला अंगावर घ्यायचं, हाच प्रश्न आता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या जो मुख्य आहे किंवा जिल्ह्याचा मुख्य आहे त्याच्या समोर पडलेला असेल. कारण पाण्यामध्ये राहून मगरीशी वैर घेणं परवडत नाही असं म्हणतात. पण खऱ्या अर्थानं जर परिस्थिती सुधारायची असेल, परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल, आणि परिस्थितीला खऱ्या अर्थानं सर्वसामान्यासाठी जर सुटकेचा श्वास द्यायचा असेल तर मगरीशी वैर घेणं हे आजची काळाची गरज बनलेली. पण या संदर्भात कोण पावलं उचलणार न त्या पोलीस स्टेशनच्या मुख्य जे पदसिद्ध व्यक्ती आहे तो करणार, का जिल्ह्याचा प्रमुख जो पोलीस
पोलीस विभागाचा जिल्ह्याचा प्रमुख करणार का या संदर्भात कायदे आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्यांच्या आदेशानुसार या सगळ्या गोष्टी होणार म्हणजे जिल्हाधिकारी ते करणार। या सगळ्या गोष्टीचं उत्तर फक्त आज कार्यपालिकेच्या समोर नाही आणि त्यामुळं आज ज्या पद्धतीची परिस्थिती आणि ज्या पद्धतीच्या कायद्या सुव्यवस्थेची अवस्था खुंटीला टांगल्याची सारखी झालेली आहे ना, त्याला जबाबदार खऱ्या अर्थानं कोण आहे हे आता आपल्याला प्रत्येकाला मनाला तपासलं पाहिजे। जोपर्यंत याचे उत्तर आम्हाला सापडणार आहे, जोपर्यंत या परिस्थितीशी आम्हाला सामना करून या परिस्थितीचं खरं स्वरूप कळणार नाही, तोपर्यंत या जिल्ह्याची अवस्था याच पद्धतीची बदनामीची राहील आणि या पद्धतीनं दहशत माजवणाऱ्या लोक ज्या पद्धतीनं आम्हाला वेब सिरीज मध्ये आणि पिक्चर मध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका दिसतात आणि खऱ्या अर्थानं तोहीचा जो मृतदेह तो लांडेवाडीच्या त्या रेल्वे ट्रॅक जवळ फेकणं म्हणजे किती शातीरपणा आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठून तरी निर्देशित होत आहेत, कुठून तरी संस्कारित होत आहेत आणि या संस्कारित होणाऱ्या माध्यमांना खऱ्या अर्थानं या युवकांपासून लांब करणं ही काळाची गरज बनलेली। आज कायदा सुव्यवस्था जर सुदृढ राहील तरच सामाजिक भूमिका ही गुण्यागोविंदाची राहील। सर्वसामान्यांमध्ये एकमेकाच्या बद्दलचा जो एकमेकाचा आकस आहे तो कमी होईल, परंतु यासाठी या गोष्टीसाठी या मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण आणि ही बांधणारी घंटी जर तुम्हाला सापडली असेल तर तुमच्या मनात आलेली ही तुम्हाला मिळालेल्या उत्तराला निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ मनाला पटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।